आता हे सगळं कसं मॅनेज करायचं मी आई? हे बघ, रोज सकाळी उठल्यानंतर 2 भिजवलेले बदाम, त्याच्यानंतर ती वॉकला जाते. वॉकला जाऊन फ्रेश झाल्यानंतर तिला चहा आणि 2 बिस्किट देते मी. त्याच्यानंतर तिला नाश्ता, मग 10:30 वाजता साधारण फळं झाल्यानंतर साधारण थोडासा स्नॅक्स आणि मग 12:30 वाजता, हे बघ 12:30 वाजता नारळ पाणी, मग 1:30 वाजता जेवण. कळलं सगळं. अगं हे सगळं आता ती माहेरी जात बसली तर कसं मॅनेज होणार आहे आई? अगं पण ती ऑफिस मध्ये जाते तेव्हा मी मॅनेज केलंय. गीता आहे ना तिथे, तिला सांगून ठेवलंय मी सगळं. फळं मी घरनं पाठवते, शिवाय मी गीताला फोन करते कुठल्या वेळेला काय द्यायचं, ती सगळं वेळेवर देते. आणि तिथेच ना बँकेच्या बाजूला एक नारळ पाणीवाला आहे, त्याला सुद्धा मी बांधून ठेवलेलं आहे. म्हणजे मी त्याला सांगितलंय 12:30 वाजता बरोबर तिला नारळ पाणी द्यायचं. आता जान्हवीला सगळ्यांसमोर प्यायला ऑकवर्ड होत असेल म्हणून मी गीतासाठी सुद्धा मागवलंय. हे चांगलं केलंस आई, मला सगळं चांगलंच करायचंय ग, पण हिला माहेरी जाण्यापासून फुरसत मिळेल तर ना. एक झालं की दुसरं झालं की तिसरं चालूच आहे. आता तिच्या जीवाला शांतता मिळायला नको का? आयुष्य असंच असतं बेबी. आपण एक ठरवतो ते प्रत्येक वेळेला होतच असं नाही. आई प्लीज, तिच्या माहेरच्यांच्या मूर्खपणाला तू तत्वज्ञान बनवू नकोस. तिचं माहेर तिच्या आयुष्याचा भाग आहे बेबी. आई, त्याचा त्रास होतो. तुला होतोय, तिला त्रास होतोय म्हणून मला होतो. बेबी, आपण हे सगळं मागे बोललोय. ती या त्रासातच वाढलेली आहे. तिच्या सिस्टीम मध्ये या त्रासासाठी प्रतिकार शक्ती आहे. ती हँडल करेल सगळं. मला नाही वाटत आई तसं. तिला त्रास होतोय. अगं, तिला त्रास होतोय म्हणून उरफोड करून तिचा त्रास कमी होणार आहे का? उरफोड करून तिचा त्रास कमी होणार नाहीच आहे. माहेर बंद केलं ना तर कमी होईल. त्याचा तिला जास्त त्रास होईल बेबी. त्याला जबाबदार कोण? तिला त्रास होणार नाही, याचा उलट आनंदच होईल तिला. माहेर तुटल्याचा आनंद कुठल्या मुलीला आजपर्यंत झालाय बेबी? तुला झाला असता का? आई, माझी गोष्ट वेगळी. काहीही वेगळी नाहीये. स्वतःवरून जगाची परीक्षा करावी म्हणजे. मला वाटलंच होतं तू हेच बोलणार मला. आणि एक, तू यात पडू नकोस असंच ना? करेक्ट. मी का आले तुझ्याशी बोलायला ना हेच कळते. आम्हाला पण कळत नाही. बाबा, अंधारात का बसलात? लाईट तरी लावायचा. माझ्या हात इतका अंधार आहे पेंट्या. बाहेर दिवा लावून काय उपयोग होणार आहे? सगळं संपलं, काही उरलं नाहीये. काही अर्थच नाहीये या जगण्याला, या मरण्याला. सगळं निरर्थक आहे. कुणी नसतं कुणाचं. वारा फिरला की सगळेच पाठ फिरवतात. हॅलो श्री. बोला मॅडम. श्री, काय ग, काय झालं? काही नाही, घर खायला उठलंय. तू काय करतोयस नुसतं? मला बोर होतंय. तू ये ना लवकर. येतो लवकरच परत येतो. अजून काही दिवस. आणि आता बाळ होईपर्यंत कुठेही जायचं नाही सा? नाही जाणार, प्रॉमिस. आणि लवकर परत ये. हो जान्हवी, येतो. काम झालं तुझं? चालेल. तुला करमतंय? खरं सांगू का, दुसरा काही विचार करायला वेळच नाही. आणि जेवणाचं काय? काय सँडविचेस, फळं चाललंय. बिचारा, काय करणार. तू आता परत आलास ना की तुझ्यासाठी सागर संगीत जेवण करणार आहे मी. थँक्स अ लॉट डिअर. आय लव्ह यू टू. बरं, सगळं वेळेत चाललंय ना? व्यायाम, औषधं, जेवण. हो. आता काय? आता झोपणार. ओ ओके. ऐक, मी उद्या रात्री फोन करतो, म्हणजे तुझ्या सकाळी. बाय, टेक केअर. ओके, नीट राहा. बाय, आय लव्ह यू.
बाय.